कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेग्युलरली साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। आपण गीताच्या प्रगत सत्रामध्ये मागच्या वेळेस वेदांचा इतिहास पाहिला आणि वेदाचे किती प्रकार, 4 वेद, त्याचे उपवेद, ब्रह्मसूत्र, त्या स्मृतिशास्त्र, पुराण आणि त्याच्यात इतिहास आणि बाकी अन्य ग्रंथाचं उपवेदांचं पण अतिशय विस्तृतपणे आपण विश्लेषण केलं। त्याच्यामध्ये एक विषय निघाला होता की योग सूत्राबद्दल वर्णन करा। तर आज आपण महर्षी पतंजली यांचा योग सूत्र याच्याबद्दल चर्चा करूया। जर पाहायला गेलं तर महर्षी पतंजलींचा जो योग सूत्र आहे तो भक्तीला सामान्य किंवा त्याला पर्याय म्हणून पाहिला जातो। पण आजकाल कलियुगामध्ये योग म्हणजे काय, नुसतं फिजिकली वर्क करणं, बॉडी बनवणं किंवा काही योगिक शक्ती प्राप्त करणं हा एवढपर्यंतच आहे। पण वास्तविक जर पाहायला गेलं महर्षी पतंजली योग का बरं दिलेला आहे, त्याचा मागचा उद्देश काय आणि आपण ते काय केलं पाहिजे हे आपल्या सर्वसामान्याला माहीत नसल्यामुळे निस्तिली फिजिकली वर्क हा बाय प्रोडक्ट आहे, पण मेन प्रोडक्ट आहे ती भगवत प्राप्ती आहे। तर आज महर्षी पतंजलींचं आपण थोडक्यात जीवनचरित्र पाहूया आणि त्यांनी दिलेले काही ग्रंथ आहेत जे मोठे आपल्याला जे वारसा दिलेला आहे, संपत्ती दिलेली आहे, तर त्याने काही सूत्र दिलेले आहेत आणि ते ग्रंथाची रचना केलेली आहे। खूप सुंदर आहे। जेव्हा आपण वैदिक ग्रंथांचा गहन अभ्यास करतो, जसं समुद्राच्या तळाला गेल्यानंतर तुम्हाला खूप खजिना भेटत राहतो, तसंच ग्रंथाच्या जेवढं तुम्ही सखोल अभ्यास करता तेवढं तुम्हाला ज्ञानाचा खजाना भेटत राहतो, जीवन जगण्याचे मूल्य भेटतात आणि जीवन त्यागण्याचे मूल्य पण आपल्याला त्या ग्रंथाच्या माधून। आणि हे विशाल सृष्टी आहे, हे भगवंत किती विशाल आहेत, ह्या सगळ्याबद्दल अगाढ ज्ञान असलेलं ह्या ग्रंथांमध्ये दिले। पण दुर्दैव असं की आपल्या भारतीय लोकांचं की आपल्याकडे ग्रंथ भरपूर आहेत, वाचायला कोणाला वेळ नाहीत, जप माळा भरपूर आहेत पण जप करायला कोण नाही, मंदिरं खूप बांधली पण पूजा करायला कोण नाही, आणि ही जी दिलेली पद्धती आहे त्यांना पालन करायला कोणाला वेळ नाही, जे धार्मिकपणा वरची वर करतायत। म्हणून जेवढं तुम्ही गहन अभ्यास करता तेवढं तुम्हाला तुमच्या जीवनातले नवीन नवीन रत्न प्राप्त होऊन जीवन आनंदी, सुखी, समाधानी आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देणार आहे। तर आज महर्षी पतंजलींचं चरित्राबद्दल वेगवेगळे आहेत, पण जे ऑथेंटिक आहे त्याच्याबद्दल वर्णन केलं जातं आणि याची कथा येते भविष्य पुराण आणि अन्य पुराणामध्ये याचा रेफरन्स येतोय। तर महर्षी पतंजली हे कोण होते, तर याचं वर्णन येत आहे की एकदा ह्या कलियुगामध्ये नाथ संप्रदायाचा योग सिद्धीला खूप प्रसार चालत होता, म्हणून ती त्या टायमाला हे शंकराचार्याच्या बिफोर म्हणजे 200 BC सदीच्या काळातला त्याच्या पहिला जो काळ आहे, तर बरेच लोक वैराग्याकडे जात होते, म्हणजे घरदार सोडायचे आणि वनात जाऊन नाही का योग सिद्धी प्राप्त करून त्या संप्रदायामध्ये सामील व्हायचे। अशा वेळेस असा वेळ येऊन गेला की सृष्टीमध्ये प्राय लोक त्यालाच पालन करू लागले, म्हणून काही ऋषीमुनी देवताकडे गेले आणि देवतांना म्हटलं की हा मोठा संकट समस्या आला, करायचं तर काय करायचं, ते म्हणले ब्रह्माजीकडे जा। मग ब्रह्माजीकडे गेल्यानंतर ब्रह्माजीला सांगितलं की हे सगळं प्रसंग आला, काय करायचं, तर ब्रह्माजी म्हटले भगवान विष्णूकडे जा। आणि मग भगवान विष्णू म्हटले मी काही नाही काही याच्यावर पर्याय काढतो, काळजी करू नका। आणि मग हे करीत असताना वचन दिलं देवतांना ऋषींना। ऋषी आल्यानंतर एक दिवस महादेव हे तांडव नृत्य करीत होते, नटराज डान्स करत असताना जेव्हा त्यांचं ते नृत्य पाहिलं कोण, भगवान विष्णूनं, तर त्यांच्या त्या नृत्याला पाहून एवढे आनंदित झाले की त्यांना असं वाटलं की अरे बापरे किती सुंदर हे नृत्य आहे आणि प्रत्येकाने पाहावं नटराज डान्स। आणि त्या आनंदामुळे त्यांच्या रूप स्वरूपामध्ये वेगळंच पाहिलं तर त्यांचं रूप जे आविढव्य वाढलेलं होतं। आणि मग ते नृत्य पाहून आल्यानंतर अनंत शेषावर पोहडत असताना बघते की आज भगवंत खूप मोठे झालेले आहेत आणि यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच आहे, तेजस्वीपणा आहे, काय कारण असू शकेल। तर अनंत शेषाने विचारलं की भगवंता तुम्ही नित्यप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये वाढ झालेली आहे, ही लीला आहे बरं, आता हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे, आणि आज काहीतरी वेगळं तुम्हाला काय दिसतंय। ते म्हणले नाही काही नाही, मी असाच एक दिवस महादेव त्यांचं नृत्य पाहिलं, नटराजांचं नृत्य पाहिलं आणि मला ते खूप आवडलं, आणि मग तिथे विचारलं की असं काय कारण आहे, ते म्हणले की त्यांच्याकडे भरपूर सिद्धी आहेत, आणि मग ते म्हटले की मला त्या गोष्टीबद्दल सांगा। आणि मग इथे भगवान विष्णू तिथे
अनंत शेषाला त्या योग शक्ती अष्टसिद्धीचं ज्ञान देतात की मनुष्य अनिमा, लगिमा, इशिता, वशिता, प्राप्ती हे जे अष्टसिद्धी. अनिमा म्हणजे छोट्यातलं छोटं होणं, लगिमा म्हणजे मोठ्यातलं मोठं होणं, किंवा काम, वशिता प्रत्येकाला नियंत्रित करण्याचं, प्राप्ती जे पाहिजे तो तुम्हाला भेटते. म्हणजे तुम्हाला जर काही योगिक असे मी पाहिले, ऐकले प्रपादांच्या याचं की जर त्याने हरिद्वारमध्ये डुबकी मारली की ते नाशिकच्या रामकुंडात निघतात, रामकुंडातून डुबकी मारली की तिकडे निघतात. ते तुम्हाला नागा साधू तुम्हाला अचानक प्रगट झालेले दिसतात. ते आता तुम्हाला पब्लिकमध्ये रेल्वेतून किंवा गाडीवर, टू व्हीलरवर कधी दिसत नाही त्या कुंभमेळ्यामध्ये, पण येताना ते एकदमच त्या तुम्ही आखाड्यामध्ये बघतात की सगळे नागा साधू, आणि जाताना बी कळत नाहीत कुठे गेले. कधी बघितलं का तुम्ही? आता नाशिकला एवढा कुंभमेळा झाला, ते कधी दिसत नाही. तर त्या योगिक शक्तीमुळे ते अदृश्य होतात आणि प्रगट होण्याचं काम आज बी आहेत काही, जे हिमालयामध्ये, ऋषिकेश, हरिद्वारमध्ये करणारी, प्रॅक्टिस करणारी भरपूर आहेत. तर ह्या सिद्धी जेव्हा त्यांना सांगितलं की म्हणून सिद्ध्या कशा प्राप्त भेटतात, तर मग योगाच्या माध्यमातून. आणि मग त्यावेळेस भगवंत म्हटले की अनंत शेषाला इच्छा झाली मला ते सिद्धी शिकायचे. ते म्हटले काम कर, कलियुगामध्ये जा आणि त्या योग सिद्धी शिक तू. आणि त्या सिद्धी शिकण्यासाठी अनंत शेष कसे प्रगट झाले, तर इथे कलियुगामध्ये जे तामिळनाडूमध्ये एक गोनिका नावाची एक स्त्री होती, ती भगवान विष्णूची अनन्य भक्त होती. आणि ती योगामध्ये त्या टायमाला ती मास्टर होती, जी नाथ संप्रदायाला क्रॉस करणारी आणि भगवान विष्णूची अनन्य भक्त असल्यामुळे तिची एक इच्छा होती. काय इच्छा होती की भगवंता मी एवढे वर्ष योग तपस्या करते, साधना सिद्ध्या आहेत माझे, पण एक पुत्र नाही माझ्या जीवनामध्ये, आणि मी तुम्हाला रोज आरोग्य देते, प्रार्थना करते, तरी मला एक होत नाही. म्हणून त्या दिवशी ती भगवान नारायणाला प्रार्थना करत असताना, अंजुळीमध्ये पाणी ओतत असताना, त्या टायमाला अनंत शेष एक छोट्याशा सर्पाच्या पिल्लामध्ये, छोट्यासा सर्प त्यांच्या हातामध्ये ओंजळीमध्ये पडलं. जसं ओंजळीत पाहिलं तर ती पहिले घाबरली की अरे सर्पाचं छोटंसं पिल्लू माझ्या हातात काय करते, पण मी प्रार्थना करते कदाचित भगवंताची. आणि काही त्याच्या सेकंदानंतर त्या जे सापाचं पिल्लू होतं ते मोठ होत नाही एकदम मोठं झालं. आणि झाल्यानंतर तेच गोनिकाला माता म्हणून संबोधू लागलं. आणि गोनिकेला सांगितलं की जी तुम्ही भगवान विष्णूला प्रार्थना करीत होते ते पुत्र रूपामध्ये मी तुमचा प्रगट झालेले. आणि गोनिकेला आनंद झाला आणि भगवंताने साहजिक तिला ममत्व की जी स्नेह आहे, जे प्रेम आहे, ते गोनिकाच्या हृदयामध्ये टाकलं. आणि ती आपल्या पुत्र स्नेहामुळं त्याचं लालन पालन करीत असताना प्रेमवश त्यांच्याकडे जी काही सिद्धी होती, योगा होता, ते त्याने आपला जो पुत्र आहे, कोण आहे, पतंजली, आता हातात पडलं पतंजली, अंजलीमध्ये पडणं, पतन म्हणजे वरतून झालेलं आणि अंजलीमध्ये, म्हणून त्यांचं नाव गोनिकाने ठेवलं, यांचं नाव पतंजली ठेवलं. अंजली म्हणजे हातात आणि वरतून जे पडले ते पतंजली, म्हणून गोनिकाने महर्षी पतंजली नाव दिलं, पतंजली. आणि मग हे पतंजली जेव्हा त्यांचं नामकरण केलं, तर केल्यानंतर तिथे भगवंताच्या कृपाने त्याने 3 ग्रंथाची रचना केलेली, जे महत्वाचे ग्रंथ आहेत. एक म्हणजे त्याने पहिले पतंजली तंत्र लिहिले. हे पतंजली तंत्र लिहिलं, त्याच्या मागे त्याने मनुष्यामध्ये योग साधना करताना त्याचं आरोग्य कसं असलं पाहिजे आणि त्या आरोग्यामध्ये कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता आहार नाही घेतला पाहिजे, त्याचा आहार विहार, त्याचं अतिशय सुंदर विश्लेषण महर्षी पतंजली तंत्रामध्ये दिलेलं आहे. आणि जर कोणी पतंजली तंत्राचं पालन करतो तर त्याला दीर्घायू होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या जीवनामध्ये जे रोग निर्माण होतात ते 3 गोष्टी होतात, कफ, वात आणि पित्त. ह्या 3 कफ, वात, पित्ताला कसं बॅलन्स करायचं त्याला महाचिकित्सा नावानं संबोधलेले. आणि त्यांना पर्याय औषध दिला. आणि त्या पर्याय औषध म्हणून त्यांचे एक शिष्य परंपरेमध्ये चरक संहिता लिखाण केली. आणि त्या चरक संहितेमध्ये त्याचं अतिशय डिटेल्स वर्णन करण्यात आले. तर महर्षी पतंजली तंत्रामध्ये आरोग्याच्या चिकित्साबद्दल वर्णन केलेले. जर हे सूत्र कोणी पालन केलं तर त्याचं जीवन दीर्घकायी होतं आणि निरोगी राहत आहे. त्यासाठी त्या पहिल्या ग्रंथाची रचना केली. दुसरं त्यांनी ग्रंथ लिहिलं महाभाष्य. व्याकरणेचं जे पाणिनी, जे व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये टॉपमोस्ट कोणी व्यक्ती असेल ते पाणिनींचं व्याकरण म्हटलं जाते. एवढं तर त्याच्यावर टीका किंवा त्याच्यावर जास्त लिहिलं महाभाष्य. हे महाभाष्य लिहिण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये
जी बुद्धी आहे, मन आहे, ते चंचल आहे आणि ह्या मनाने बुद्धीला स्थिर करायचं असेल तर व्याकरण आणि त्याच्यातले मंत्रतंत्र त्याचा अभ्यास केला तर बुद्धी स्थिर होते आणि अभ्यास त्याच्या आधारे आपल्या मनावर नियंत्रण करण्यात येते. म्हणून आपल्या मनाला नियंत्रण करण्यासाठी काही चिमटा नाही किंवा एखादी दोरी नाही आहे, तर त्याला तुम्ही पण याला नियंत्रित करण्यासाठी काय मंत्राचा आधार आहे. म्हणून आपल्याकडे जप सांगितलं, मंत्रायती मंत्र. जेव्हा तुम्ही जप करता तर तुमचं मन नियंत्रित होते. तर त्यासाठी महाभाष्य लिहिलं आणि त्या महाभाष्याचं, आणि हे महाभाष्य मौर्य साम्राज्य होतं जे चंद्रगुप्त मौर्य, त्या समकालीन लिहिले गेलेले. यांच्या इतिहासामध्ये खूप कॉन्ट्रोवर्सी, कोणी म्हणते 4 पतंजली आहेत, कोणी 2 म्हणते, कोणी 3 पतंजली. पण जे चंद्रगुप्त याच्या मौर्य साम्राज्याच्या वेळेस तर एक श्लोक तिथं रेफरन्स येतो त्यांच्या महाभाष्यामध्ये, आणि मग त्याने महाभाष्याचं खूप डिटेल्स लिहिले. आज मी मोठमोठे संस्कृतचे विद्वान नाही का त्या महाभाष्याला समजू शकत नाही, आणि महाभाष्य समजलं ना त्याच्यातले बरेच सूत्रांचा उलगडा होऊ शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मांडाचं कसं, ब्रह्मांडाचं सिक्वेन्स चालते, गणित शास्त्र कसं दिलेलं आहे, पंचांग कसं चालतंय, पंचांगामध्ये कोणते मुहूर्त काय असलं पाहिजे, विशेष करून सौंड मंडलाचं एवढे ॲक्युरेट दिलेले आहे. आधुनिकचे वैज्ञानिक सुद्धा हे महाभाष्य वाचतात ना विचलित होऊन जातात की एवढं तंतोतंत ज्ञान कसं काय एखाद्या ऋषीला आत्मसात होऊ शकतो, त्याचं वर्णन महाभाष्यामध्ये केलेले. आणि तिसरं केलंय, याला म्हणतात योगसूत्र. योगसूत्र म्हणजे काय, आध्यात्मिक संबंध जीवात्म्यानं कसा स्थापित केलं पाहिजे याचं विश्लेषण याच्यामध्ये केलेले. म्हणजे 3 ग्रंथ लिहिले, एक शरीरासाठी लिहिला, दुसरा तो मनासाठी लिहिलेला आहे, आणि तिसरा जो लिहिलेला आहे तो आत्म्यासाठी, त्याला म्हणतात योगसूत्र. आणि योगसूत्र त्याला म्हणतात महर्षी पतंजली योगसूत्र. त्याच्यामध्ये 195 सूत्र दिलेली आहेत, आणि 195 सूत्रामध्ये हे जे दिलेले सूत्र आहेत तर त्याला जर कोणी हे केलं असेल, अभ्यास केला असेल तर आध्यात्मिक जे तत्व आहेत त्याला ते प्राप्त होऊ शकतात असं महर्षी पतंजली म्हणतात. मग कोणते दिले योगसूत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याने जी सिद्धी दिली. आपल्याला वाटतं योग म्हणजे काय, थोडंसं प्राणायाम करणे, आपलं कपाल भारती करणे, आलोम विलोम करणे, किंवा योगाचे वेगवेगळे अष्टांग योग आपलं दिलेले नाही. हे फिजिकली आहे. ते म्हणतात की ते शरीराला तुम्हाला आजारी म्हणून तुम्हाला ते सांगितलेलं आहे. पण सगळ्यात मोठं योगसूत्र म्हणजे सिद्धी प्राप्त करणं. आणि कोणत्या सिद्धी, तर 8 सिद्धीचं वर्णन करतात. अनिमा, लगिमा, इशिता, वशिता, प्राप्ती, कामोशिता, आणि अशा अष्टसिद्धीचं वर्णन. म्हणून हनुमानजीला कोणती सिद्धी, अष्टसिद्धी के 9 दाता असवर तू जानकी माता. म्हणजे ते छोटले ते छोटे व्हायचे आणि मोठ्यातले मोठे व्हायचे, सूक्ष्म व्हायचे आणि दृश्य व्हायचे आणि प्रगट व्हायचे, आणि त्यांना जे पाहिजे ते प्राप्त. येऊन मोठमोठ्या ऋषी मुनींना सुद्धा ते सिद्ध्या असतात. तर हनुमानजी ते होतं, पण हनुमानजीने त्या योगसूत्राचं, त्या सिद्धीचा उपयोग कुठे केलेला आहे, ते स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी किंवा प्रतिष्ठा मान सन्मानासाठी नाही केले. आज बरेच साधू हिमालयात गेले, 1 वर्ष शिकले की थोडं तोंडातून नाही का मूर्ती काढली की तुम्हाला वाटतं लय पोहोचलाय, चमत्कार, लगेच नमस्कार, अरे लय पोहोचलाय बाबा. नाही, पण त्याच्यातून ते राग काढण्यातून तुमच्या माझ्या जीवनात काय फरक पडणार आहे, किंवा जी सिद्धी दाखवली त्या सिद्ध्या तुम्हाला भौतिक इच्छा पूर्ण करू शकतात, पण भगवंताची प्राप्ती नाही करू शकत. तुम्हाला भौतिक जगातल्या ज्या गोष्टी पाहिजे त्या भेटू शकतात. ती सिद्धी प्राप्त करायची असेल भगवंत, कोणती सिद्धी, भागवतामध्ये समसिद्धी हरितोषणम, भगवंताला प्रसन्न करणं ही सगळ्यात सिद्धी मोठी. शिलप्रपादाकडे एकदा विचारलं की तुम्ही काही चमत्कार करू शकता, काही सिद्ध्या प्राप्त करू शकतात. प्रपाद म्हटले मी केलं तरी काय उपयोग. म्हणून जे प्रामाणिक संत असतात ना त्या कधी सिद्ध्या प्रगट नाही करत, दाखवत पण नाही. खूप वाटलं इमर्जन्सी एखाद्या वेळेस तर नाही, ते हे लिहिलं चंड आहे, कारण याच्यामध्ये मान सन्मान प्रतिष्ठाले भेटते, धन भेटतंय, लोक तुम्हाला देव मानतात, तुम्हाला वाटते मी देव आहे, पण ते अधोगतीला घेऊन जातात. म्हणून जे प्रामाणिक संप्रदायामधले प्रामाणिक भक्त असतात ना ह्या सिद्धीपासून, ह्या चमत्कारापासून लांब लांब दूर राहतात, कारण त्याने भ्रम निर्माण होतो मनुष्याला. तर त्यासाठी इथे जो योग सूत्र दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की योग सिद्धी तर बाह्य पण भगवंताला केलं पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगतात. अष्टांग योगामध्ये पहिलं आहे यम. यम काय असला पाहिजे, त्याच्यानंतर नियम काय असला पाहिजे,
त्याच्यानंतर तिसरं दिलंय प्राणायाम. काय? यम म्हणजे नियमावली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं नाही याचा नियम दिलेले आहेत. नियम म्हणजे काय पालन करायचं त्याचं वर्णन करतात. प्राणायाम म्हणजे कोणतं मंत्राचं उच्चारण करायचं. त्याच्यानंतर प्रत्याहार म्हणजे जेवढं शरीराला गरज राहील तेवढंच खायचं. नुसतं फिजिकल नाही तर डोळ्यानं पंचेंद्रियांना किती नियंत्रित असलं पाहिजे त्याचं वर्णन करतात ते. त्याच्या प्रत्याहारानंतर धारणा, की कोण्या विषयावर तुम्ही ठेवलं पाहिजे. जर तुम्ही साधना करतायत आणि तुमचं गंतव्य क्लिअर नसेल, लोक बरेच वेळा अध्यात्म करतात पण त्या अध्यात्मामध्ये त्यांची क्लिअरिटी नाही. मी हे देवदेव कशासाठी करतोय, हे केल्यानं मला काय होतं काय नाही, आणि याच्यानंतर याचा फायदा काय होतो हे कुणी विचार करत नाही. बस सगळं गाव करतोय करायचं म्हणून करतो. पण आपण जे करतोय त्याची क्लिअरिटी असली, मी भक्ती करतोय ना, माझ्या भक्तीचा उद्देश पुण्य प्राप्त करणं नाहीये, किंवा मला सिद्धी प्राप्त करायची नाहीये, किंवा मला आरोग्य प्राप्त करायचं, किंवा भौतिक ऐश्वर्य प्राप्त करायचं नाही. तर माझं क्लिअर भक्ती करण्याचा एकमेव उद्देश आहे, मला भगवान श्री हरी कृष्ण विठ्ठल रामचंद्र मला पाहिजे. ही भावना जेव्हा तुम्ही त्या क्लिअरिटीनं करतात ना तेव्हा ते प्राप्त होईल. नाही तर भगवंत काय म्हणते, अरे हा करतोय साधना तो करतोय पण यांच्या मनामध्ये भौतिक इच्छाचा एवढा कल्लोळ माजलेला आहे, म्हणजे साधनेबरोबर काय म्हणतो, मला मागत नाहीये तो कोणाला मागतोय, भौतिक गोष्टीला मागतोय. म्हणून इथे धारणा दिलेले. आणि मग धारणा क्लिअर झाले की ध्यान कसं करायचं त्याचं वर्णन करतात. आणि ध्यान केलं की समाधी कशी प्राप्ती होईल याचं विश्लेषण महर्षी पतंजली योग सांगताना. म्हणून ह्या अष्टांग योगाला नाव दिलेले पद्मासन ते सिद्धासन, की तुम्ही जी पद्म अवस्था आहे, जसं पद्माचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मांडी घालून, तुम्ही पद्मासन 2 मिनिटं घालून बघा बरं, एक तर बसत नाही आणि बसले तरी तुम्ही म्हणता बापरे, आता हे 45 मिनिटाच्या प्रवचनामध्ये मनुष्य किती हलतो इकडून तिकडं, कधीच येत नाही का. अर्धा तास योग करणं म्हणजे सोपं नाही. कलियुगामध्ये योग हा प्रॅक्टिकली नाहीये. म्हणजे सत्ययुगामध्ये माणसाचं आयु 1 लाख वर्ष असायचं आणि त्याच्यामध्ये तो 60,000 वर्ष तपस्या करायचा. आणि पहिले त्याला नियम काय, पहिले घराच्या बाहेर जावं लागतं वनामध्ये. एक तर वन नाही राहिलं आणि आपण घराच्या बाहेर गेलो तर, जरी गेलो तर त्या वनामध्ये आजकाल सगळे पशु पक्षी, आपण पळून 2 मिनिटात घाबरून गेलं तरी आपलं आठवण घरातली, बायको काय करते, नवरा काय करतो, मुलं काय करतात, शेतात काय चालू आहे, ऑफिसमध्ये काय चाललंय. फिजिकली तुम्ही जाता तिकडे पण मनाने तुमचं घर सगळं अटकून जाईल, अर्थ नाही त्याला. मग ब्रह्मचर्य पालन करणं, अत्याहार करणं, निर्भय राहणं हे सोपंच नाही. तर त्या टायमाला 60,000 वर्ष तपस्या करायचे आणि मग भगवत प्राप्ती करायची. मग मनुष्याचं सत्ययुगातून त्रेतायुगामध्ये आयु किती झाले, 1 लाखाहून 10,000 आयु झालं. आणि मग त्याचे रामचंद्र हे 10,000 वर्ष जगलेले त्यांच्या लिलेमध्ये. 10,000 मध्ये तो काय करायचा, यज्ञ करायचा मोठमोठे, आणि त्या यज्ञामध्ये भगवत प्राप्ती करायचं. आणि मग त्रेतायुगानंतर द्वापार युगामध्ये मनुष्याचं आयु झालं 1,000 वर्ष आणि त्याच्यामध्ये तो भगवंताची आरती वगैरे करायचा. आणि कलियुगामध्ये 100 वर्ष स्टार्टिंगच्या दिवसामध्ये, आता 100 वर्षून 60 वर्षावर आले. 60 बी नाही, 45 वर्ष हार्ट अटॅक आला गेला, म्हणजे 60. त्याच्यामध्ये तुम्ही ना यज्ञ करू शकतात, ना आर्चीवीरांची सेवा करू शकतात, ना तुम्ही ध्यान धर्म करू शकता. मग तुम्ही म्हणता हे काय सांगतात तुम्ही, तर महर्षी पतंजलीने आपल्यासाठी जे योग सूत्र दिलेले, एवढे प्रॅक्टिकली दिलेले, तर त्याचा जेव्हा मी अभ्यास करत होतो मागच्या वेळेस काही दिवसापासून, म्हटले अरे आपण जे भक्तीत पालन करतो तेच योग सूत्रामध्ये दिलेले आहेत. तर कोणतं दिलेले, तर पहिले दिले यम काय असला पाहिजे. यम म्हणजे तो यम नाही बरं, अष्टांग योग मधला सिद्धीमधला पहिला नियम आहे. काय यम म्हणजे अहिंसा सत अस्तेय ब्रह्मचार्य परिग्रह यमहा, याची परिभाषा सूत्र देतात. काय देतात की अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचार्य परिग्रह यमहा, हा त्याची भाषा देतात. काय देतात, पहिलं अहिंसा म्हणजे यम मध्ये पहिलं आहे अहिंसा कशी वाचली पाहिजे, मन वाचा कायापासून आपण स्वतःला वाचलं पाहिजे. मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार करता कामा नये. तुमचा शत्रू जरी असेल आध्यात्मिक जीवनामध्ये, कोणी बरेच लोक अध्यात्म करतात पण त्यांच्या मनामध्ये द्वेष आणि क्रोध एवढा भरलेला असतो, वरून गळ्यात किती माळा घाला, किती कपडे घाला,
एक बंगाली भजन आहे, सारा अंग माखले तिलक गौर मिलना. तुम्ही सगळ्या अंगाला अष्टंगन बुका लावला किंवा गंधगुळी लावला तरी देव भेटत नाही. लोक म्हणतात लय भगत आहे पण आंतरिक नाही का होतंय. म्हणून पहिलं दिलेलं आहे मनावर तुमचं नियंत्रण पाहिजे. दुसरं दिलंय वाच्याद्वारे कोणाला तुम्ही दुखावता कामा नाही. आणि तिसरं एक कर्माद्वारे सुद्धा तुम्ही दुखावता नाही. हा यमाचा अहिंसा याला म्हणतात. अहिंसा म्हणजे कोणी पशु हत्या नाही. तर मन वाचा कायाद्वारे तुम्ही आपल्या स्वतःला तुम्ही नियंत्रित केलं पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये 4 नियम सांगितलेले आहेत आणि त्या 4 नियमामध्ये पहिला नियम आहे मांसाहार वर्ज्य करणं. मांसाहार वर्ज्य का करायला सांगितलेलं आहे? त्याचे जीवदया नावाचा जो प्रकार आहे तो नष्ट होतो. म्हणून मांसाहार करणं आपण टाळलं पाहिजे किंवा त्याला नियंत्रित. त्याच्यावर वेगळं प्रवचन नंतर मी काळात घेईन. दुसरं आहे यमाचा दुसरा पाठ आहे सत्य. सत्य म्हणजे जीवनामध्ये खोटं बोलू नये. आता आपण तो मंदिराच्या बाजूलाच आहे, फोनवर 5च मिनिटात पोहोचतो, आलोच, किती खोटं बोलतोय. म्हणून कलियुगामध्ये कोणाचा शिव्या साप लागत नाही. का बरं लागत नाही? पहिले लोक जेव्हा एखादे शब्द उच्चारायचे ना ते प्रभावी लोकांवर व्हायचं, तेव्हा शिव्या शाप लागायचे. आजकाल कोणी किती शिव्या शाप बोट मोडले टाळटाळ दिलं तरी लागत नाही, कारण आपण शब्दाला खोटं बोलतो. म्हणून आपल्या वाणीची जी शक्ती आहे त्यावेळेला ती नष्ट होते. म्हणून जर कोणाला आपल्या शब्दाचा प्रभाव करायचा असेल तर ती वाणी खूप शुद्ध पाहिजे, प्युअर पाहिजे, की त्याने जीवनात कधी खोटं नाही बोल. म्हणजे जेवढं तो प्रामाणिक आणि शुद्ध राहतो ना तेवढं त्या वाणीचा प्रभाव समाजावर, त्या व्यक्तीवर, आणि तो निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो तो फरक पडतो. बरं, हा दुसरा नियम सांगतात. म्हणून त्यासाठी खोटं बोलून इस्कॉन मधला दुसरा नियम आहे जुगार खेळू नये. जुगारामध्ये खोटं बोलावं लागतंय, हा दुसरा नाही. तिसरे अस्तेय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तू न घेणे. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान राहणं किंवा दुसऱ्या वस्तूवर प्रभाव दाखवणं की माझ्याकडनं मला ती वस्तू माझ्या जीवनात पाहिजे, ती जर वस्तू मला भेटली ना आनंदी होईल. ही जी भावना दुसऱ्यांच्या वस्तू जमा करण्यामागे, तर ती काय करते, जेव्हा आपण वस्तूंचा संग्रह करतो तर त्याचे 2 कारण होतात. एक तर लोभ वाढतो आणि दुसरं स्वतःला एवढं समजतो की मी खूप वर्ष जगणार आणि याचा मी भोग करणार आहे. म्हणून संग्रह केवढा केला पाहिजे, जेवढं जीवन चालवणं आहे आणि कमी गरजामध्ये कमी एक साधे मन आहे, साधी राहणे, विचारसरणी ठेवली पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला भगवत स्मरण करण्यासाठी फायदा होतो. चौथं आहे ब्रह्मचारी म्हणजे मन वाचा कायाद्वारे आपल्या इंद्रियांना निग्रह पाहिजे. त्याचा नियम सांगितलेला की कोणी मोबाईलमध्ये असो बाहेर असो ते दृश्य आपण टाळले पाहिजे. मनामध्ये सुद्धा त्याचा निग्रह केला पाहिजे आणि त्यासाठी हे नियम सांगितले. आणि सगळ्यात चौथा 5वा नियम अपरिग्रह म्हणजे याचा अर्थ अहंकाराही जीवन जगलं पाहिजे. इगो नसला पाहिजे, फॉल्स इगो. आपल्या रूपाचा, आपल्या गुणाचा, धनाचा कोणताही अहंकार जेव्हा तुम्ही करतात ना तर समाजाला काही फरक पडत नाही. जसं एखाद्या 2 स्वतःला फुगवणं अहंकारानं काय होते, स्वतःचा नाश करून घेणे. म्हणून अहंकाराचा त्याग केला पाहिजे. ह्या जगामध्ये सगळे समान आहे. सृष्टी कधी अहंकार करत नाही, ती सगळ्यांना समान देते. म्हणून हा नियम सांगितलेला आहे. दुसरं आहे नियम काय असले पाहिजे. हा थोडं तात्विक आहे पण पुढची कथा मी घेईन डिटेल्स, घाबरू नका. नियम काय असले पाहिजे तर ती व्याख्या देतात. काय देतात? शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्राणधानीना नियम, याची व्याख्या देतात. ते म्हणजे शौच म्हणजे क्लिनिनेस असलं पाहिजे, बाह्य आणि आंतरिक स्वच्छता पाहिजे. म्हणून बाह्य आणि आंतरिक स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे. ज्याची आध्यात्मिक प्रगती आहे ना तो चांगला जप करतो, त्याचं घर स्वच्छ राहते. कारण जप केल्यानं मन स्वच्छ होते, मन स्वच्छ झाले की हृदय स्वच्छ होते आणि आजूबाजूचं वातावरण स्वच्छ होतं आणि सगळीकडे तो स्वच्छ व्यवहार करतो. त्याची कपडे ना आंतरिक. जेव्हा तुम्ही बाह्य क्रियेत बदल करतात ना आंतरिक बदल फरक पडतो. बाह्य क्रियेत नाही बदल केला ना आंतरिक नाही घडू शकत. म्हणजे राशिक आणि तामसिक लोक असतात ना त्यांच्या आजूबाजूला खूप घाण असते, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या वस्तूमध्ये, व्यक्तींमध्ये खूप घाणेरडे. म्हणजे याचं काय, राशिक आणि तामसिक. जिथे रासिक आणि तामसिक असतं तिथं भगवंत अध्यात्माची साधना नाही होऊ शकत. तुम्हाला अध्यात्माची साधना करण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे, ती आंतरिक आहे. बाह्य स्वच्छतेसाठी स्नान केलं पाहिजे,
2 ते 3 वेळा, आमच्या मंदिरात 2 वेळा करतात, बरेच ग्रस्त 2 वेळा करतात. हे झाले बाह्य स्नान. येऊन टॉयलेटला गेले तर हातपाय धुतले पाहिजे, किंवा तुम्ही वॉशरूमला गेले टॉयलेटला तरी आंघोळ केली पाहिजे. त्याच्यामुळे निरोगी शरीर राहते, आजार पडत नाही, आणि दुसरं मन सुद्धा स्वच्छता आणि फ्रेश पण वाटते. आणि आंतरिक स्वच्छतेसाठी काय करतात तर शास्त्र सांगते हरिनामाचा जप केला पाहिजे, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. मनातली जी मलिनता आहे त्याला नष्ट करण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नाही. साबणाचं पावडर नाही की डोक्यात वाटायला ते, कपडे धुण्यासाठी पावडर आहे, पण मनाचे चेतो दर्पण मार्जन भव महादावाग्नेनं, चित्रूपी दर्पण साफ करायचं असेल तर भगवंताचं नाव जप करणं महत्वाचं आहे. हा झाला शौच. त्याच्यानंतर संतोष. संतोषाचा व्याख्या देतात महर्षी पतंजली. ते म्हणतात संतोष मूल सुख दुःख मूलम विपर्या. जर तुम्ही असंतोष राहिला तुमच्या जीवनामध्ये तर दुःखाला कारणीभूत आहे. कारण माझ्याकडे हे नाही, ते नाही, मला हे पाहिजे, त्याच्याकडे आलंय ना, मला काय भेटत नाही. जेव्हा असंतोषी असतात ना तर जीवनामध्ये आपण दुःखाला कारणीभूत असतो, किंवा आपण दुःख भोगत राहतो. म्हणून आपल्याला सुखी समाधानी व्हायचं असेल तर संतोषी राहिलं पाहिजे. संतोष नाव ठेवून, संतोषी माता नाव ठेवून, संतोष नगरमध्ये राहून, संतोष गलीमध्ये राहून नाही होत. आणि नेमक्या संतोषपूर्व आपले करंजकर आलेले आहेत. अवघड म्हणे आलंय तर नाही होत. संतोष हा जे तुमच्याकडे फॅसिलिटी आहे, सुविधा आहे, ईश्वराने आणि तुमच्या कर्मधर्माने तुम्हाला भेटलंय, त्याच्यात उदारनिर्वाह करून जीवन आनंदी जगणं याला म्हणतात तुमच्या सुखाचं कारण. नाहीतर बऱ्याच वेळा जसं काही लोकांकडे जे आहे ना त्याच्यात कधी दुःख आनंदी नसतात, जे नाही ना त्याच्याबद्दल दुःखी असतात. आपण कधी बी आपल्या जीवनात दुःख वाटलं ना तर आपण तुलना करायची, अरे त्याच्या जीवनात काही नाही पण तरी तो आनंदी जगतो, माझ्याकडे एवढं आहे तरी मी एवढं दुःखी काय. म्हणजे आपल्याला काय असंतोषाचं कारण आहे. आणि जो समाधानी संतोषी व्यक्ती असतो तो कुठे आनंदित राहतो. हे आपल्या मनाला तयारी करणं गरजेचं आहे. हा दुसरा नियम सांगितलेला आहे. तिसरं तप नियमामध्ये. तप म्हणजे काय? तपोद्वंद्व सहनम. तप म्हणजे असे ध्यान करणं किंवा नाही, तप म्हणजे तुमच्या जीवनात सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, हे जे द्वंद्व येतात ना, अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता ह्या जीवनातले दुःख कधी नष्ट होतील. तर भगवंत म्हणतात अर्जुना दुःख कधी नष्ट होणार नाही. ताम तितिक्ष भारता सहन कराय शिक. जेवढं तू सहन करशील ना ही परिस्थिती येत राहीन जात राहीन. म्हणून एक वाक्य नेहमी लिहून ठेवा, हे पण दिवस, हे पण दिवस, हे पण दिवस. आज सुख आलं की तेव्हा पहिले वाचायचं हे पण दिवस, आणि दुःख आलं हे पण जाणार आहे. कारण परिस्थिती सारखी राहत नाही हे आपल्याला समजणं महत्त्वाचं. म्हणून हा नियम सांगितलेले सहन करणं हा सगळ्यात वर. त्याच्यानंतर चौथा नियम युधिष्ठिर. युधिष्ठिर म्हणजे तपस्व धर्म वर्तिता. तुमचा स्वभाव धर्म काय त्यानुसार तुम्ही जीवन यापन करा. दुसऱ्यासोबत तुलना करू नका. कारण प्रत्येकाचा ग्रोथ वेगळा आहे, शारीरिक, मानसिक, पारिवारिक, आर्थिक, आणि भाऊबंदकी असो, भावकीत असो, नवरा बायको मध्ये असो, सगळीकडे जे तुम्हाला दिलेले आहे स्वधर्म समजला पाहिजे. आणि त्या स्वधर्मानुसार तुम्हाला काय जमतं ते करा. दुसऱ्यासोबत एखादा IIT इंजिनियर आहे, ठीक आहे, पण तू 12वी पास आहे, तुझ्या 12वीच लेवलला कर. म्हणून ईश्वरानं आपल्याला जे दिले त्याच्यात दुसऱ्यासोबत तुलना करून दुःखी होण्यात काय अर्थ नाही. जे आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. चौथा आहे, पाचवा नियम आहे, सहावा आहे ईश्वर प्राधान्य. तुम्ही जे कार्य करतात नियमामध्ये तेच करण्याचा उद्देश काय, तर त्याच्यामध्ये ईश्वराचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही धार्मिक क्रिया करतात, जप तप करतात, पण तिथे ईश्वराचं अधिष्ठान आहे का मला माझ्या भौतिक इच्छेसाठी मी ते करतोय, किंवा मला माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी पाहिजे, त्याच्यावर ते फळ नाही का निर्भरित असते. म्हणून आपण आध्यात्मिक क्रिया करतो, भौतिक क्रिया करतो, त्याचा उद्देश जोपर्यंत क्लिअर नसेल तोपर्यंत त्याच गंतव्याला ते घेऊन जाईल. म्हणून इथे हा ईश्वर प्राणिधान म्हणजे त्याच्यामध्ये कोण ईश्वर प्राधान्य, तस्मिन परम गुरु सर्व क्रिया अर्पणम. तुमच्याकडे जे काही भेटलं ते तुमच्या गुरुला आणि भगवंताला अर्पण करा. जेव्हा तुमच्या गुरुला आणि भगवंताला अर्पण करतात ना, का तुमच्या जीवनामध्ये प्राण दान करणारे परम कोण आहेत? तुमचे गुरु आणि भगवंत आहेत, बाकी कोणी नाही.
बाकीच्यांना करताना तर तुम्हाला दुःखच भेटणार आहे, पण गुरु आणि भगवंत हे कधी तुम्हाला फसू शकत नाही. आणि सगळ्यात शेवटी आहे नियमामध्ये आसनम. आसनम कोणतं असलं पाहिजे? स्थिर सुख आसनम. तुम्ही जे आसन करता साधनेमध्ये नियमामध्ये, तर ते कसं पाहिजे? बेडवर बसले, पलंगावर बसले, सोफा सेटवर बसले नाही. जप करायचं असेल तर काय करावं लागेल? तर ते सांगतात एक तर जाड कपडा असलं पाहिजे बारदाण्याचं, त्याच्यावर तुम्ही बसले पाहिजे. सेकंड ते म्हणजे कांबळं असतं ना, तर त्याच्यावर तुम्ही बसू शकता. किंवा गवताची चटई, जसं ते वारकरी कीर्तनकार असतात ना, जेव्हा ते कीर्तन करतात खाली त्यांच्या खाली कांबळ असते, त्याच्यावर ते करतात, कारण ती नारळाची गादी म्हटल्या जाते. तसं जप करताना आपल्यासोबत बसताना सुद्धा अशा ठिकाणी बसलं पाहिजे की तिथे डुलक्या लागणार नाही. ह्या आसनावर तुम्ही जेव्हा बसतात ना, तो तुमची नियमामधला हा पहिला आहे. म्हणून भक्ती जप करताना हे नियम असले पाहिजे. हा झाला दुसरा नियम. पहिले यम, दुसरा नियम. तिसरा आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे त्याची व्याख्या देतात महर्षी पतंजली. तस्मिन साती श्वास प्रश्वास योगिती विच्छेद प्राणायाम. तुम्ही तुमच्या श्वासाला कंट्रोल केलं पाहिजे. आता कलियुगामध्ये श्वासाला कंट्रोल करणं खूप कठीण आहे, पण जे अतिरेक इंद्रिय भोग करतात ना, त्यांची श्वासाची गती खूप वाढते आणि त्यामुळे आयु कमी होते. म्हणून शास्त्र सांगतंय की आपण ह्या जे प्राणायाम आहे तो कसा नियंत्रित केला पाहिजे. तो ओंकाराचा जो जप आहे त्याचा आपण नाही का नियमन केलं. ओंकाराच्या जपामुळे काय होतंय की ओंकाराच्या जपामुळे तुमचा जो प्राणायाम आहे, प्रणव, त्याला कंट्रोल होते. बघा तो तुम्ही सकाळी जर करताना तर त्याच्यामुळे श्वासावर जे कंट्रोल आहे, एक तर मनाची स्थिरता वाढते आणि दुसरं तुमचं जे श्वास नलिका ती स्वच्छ होते. म्हणून ओंकार, आता ओंकार काही लोक असं करतात भयंकर, तर गलीतले 4 लोक उठून जातील. त्याच्यामध्ये मधुरता आले पाहिजे. ओम, ओ म्हणजे 3 शब्द आले, ओ म उ आणि म आला पाहिजे. त्या उच्चारणामध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तर ते अधिष्ठान प्राप्त होते. हे झालं ओंकाराचं जप. दुसरं ते सांगतात की हरे कृष्ण महामंत्र तुम्ही जप करतात किंवा हरिनामाचा मामा करतात, वारंवार करताना तुमच्या श्वासावर कंट्रोल होते. हा प्राणायाम मध्ये. आणि प्राणायाम करण्यासाठी कलियुगामध्ये एकच दिलेलं आहे, एकच हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तुम्ही हे जप करताना तुमचा श्वास कंट्रोल होईल. त्याच्यानंतर प्राणायाम नंतर प्रत्याहार काय असला पाहिजे त्याचे नियम देतात. निवचित विषय भेव अक्षणा प्रत्याहार. इंद्रिय विषयापासून दूर राहिलं पाहिजे. प्रत्याहार म्हणजे डोळ्याने चुकीचे पाहुणे, काने चुकीचे ऐकूने, जीवेने चुकीचे खाऊने, चुकीचे बोलू नये, स्पर्श इंद्रिय ते जास्त करू नये. हे पंच इंद्रियांना जेवढं तुम्ही नियंत्रित करता. आपल्या दुःखाचं कारण कोण आहे? आपली इंद्रिय आहेत. जीभ किती आनंद देते हो, पण ती जीभ दाताच्या याच्यामध्ये जाऊ द्या, माणसाला सगळ्यात जास्त भयंकर वेदना देते. किडनी किती लोकांना आनंद देते? नाही, पण त्या किडनीमध्ये किडनी स्टोन होऊ द्या, बापरे. हे बोट किती आनंद देते? काही देत नाही. पण हेच बोट दरवाज्यामध्ये जाऊ द्या, माणूस सारखं धरून बसते. ते म्हणजे शरीराचा एक पार्ट सुद्धा तुम्हाला आनंद कमी पण दुःख देण्याचे. हे दात बघा ना, गुलाबजाम खाला, बाकी समोसे वडेपाव खाला, लय भारी वाटतो, पण तो दात नाही किडू द्या किंवा रूट कॅनल करायचं असेल तर भयंकर वेदना होतात. गेल्या 6 महिन्यापासून मी लेफ्ट साईडनं जेवत नाही का, तर मागे माझ्या किडलेल्या हे दात. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की इंद्रिय निग्रह करणे आणि त्याचे विषय 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय हे जर नियंत्रित केले तर कलियुगामध्ये हा सुद्धा प्रत्याहार आहे. आणि प्रत्याहार नंतरची पुढची स्टेप आहे धारणा. धारणा म्हणजे काय? दस बंदिशी तस्य धारणा, म्हणजे आपलं चित्त भगवंताच्या रूपावर ठेवलं पाहिजे. आता मनाला कसं लावलं पाहिजे? डोळ्याने भगवंताचं रूप पाहणं. तुकाराम महाराज काय म्हणतात? सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरा. भगवान म्हणजे तुकाराम महाराज कलियुगामध्ये आपले सारे सदा माझा डोळा. आपला काय सदा माझा डोळा मोबाईलमध्ये किंवा टीव्ही मध्ये, पण कधी वाटलं का सदा माझा डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया. कारण की जेवढं आकर्षण आपल्याला टीव्ही मध्ये आहे, तेवढे जे प्रामाणिक संत असतात ना, त्यांना पांडुरंगाच्या प्रती त्यांना तेवढं असतंय. आपण मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो,
आणि विदिन सेकंद नाही का डोळे बंद करतो आणि लगेच बाहेर येतो. पण कधीतरी असं वाटलं की ते पांडुरंगाचं रूप किंवा रामचंद्राचं रूप, कृष्णाचं रूप, विठ्ठल रुक्माईचं रूप ते डोळ्यात भरून घ्यावं. भौतिक जगातलं स्त्री पुरुषाचं रूप पाहण्यासाठी, मोबाईल मधले चलचित्र पाहण्यासाठी ते डोळे किती लालायित आहेत. पण त्या चेतनेमध्ये, त्या मनामध्ये तुम्ही ज्या गोष्टी जास्त भरून घेतात डोळ्याच्या माध्यमातून, त्या चित्तामध्ये ते दर्पण होतंय. बघा, जी गोष्ट जास्त आवडते ना, एखाद्याला चिमटा काढा, तीच तोंडातून बाहेर निघते. जे मनी ते पोटात आहे ते ओटात येणार. कधी लोक मनात करतात पण तोंडातून. एखाद्याला खूप प्रेमानं पण बोलता बोलता टोमणं मारून जाते. का बरं जात आहे? कारण त्याच्या मनामध्ये बऱ्याच दिवस चालवत होतं, बराबर निघते. तसं जो प्रामाणिक व्यक्ती असतो अध्यात्मामध्ये, जेव्हा तो बोलतो ना, तो कोणताही कथा करा असो, प्रवचन करा असो, किंवा कोणताही व्यक्ती असो द्या, जेव्हा तो काय बोलतो याच्यावर कळतं त्याची साधना, सेवा आणि अध्यात्मामध्ये किती प्रगत आहे याच्यावर ते पॅरामीटर लावलं पाहिजे. म्हणून कोणताही व्यक्ती कपडे घालून मोठे होत नाही, त्याचे चेलेच्यापाठी किती महत्वाचे नाही, तो तुम्हाला भगवंताचं स्मरण करण्यासाठी किती मदत करतो, किंवा तुम्ही त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुम्हाला किती स्मरण होतंय याच्यावर कळते की दोघांचे साधनेचा आणि एकूणाचं फ्रिक्वेन्सी मॅच होतीये. पण तो अध्यात्मामध्ये मोठा असेल आणि तुम्ही भौतिक इच्छा आला असेल तर दोन्ही कॉन्ट्रोवर्सी होते. म्हणून प्रामाणिक साधू संत भौतिक इच्छा पूर्ण करायला बसलेले नाहीत, ते भक्तीबद्दल सांगतात आणि ते अशाच लोकांना जमा करतात. ते किती चेलीच्या पाठी मला किती डोनेशन भेटावं, ले मान सन्मान आरती फिरवा, किंवा तुम्हाला हार घालतो, हे एकदम स्वतःला फोकस करणे, भगवंताला बाजू करणे. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपलं चित्त येणे केणे प्रकारे. आता कसं चित्त लावणार आपण? तर दोन गोष्टी करू शकतो, ग्रंथाचं वाचन करण्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं हरिनामाचा जप करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट, चित्ताला जर इन्व्हॉल्व करायचं असेल तर भगवंताचं रूप पाहण्यामध्ये. असं केलं तर धारणा होते. आणि कलियुगामध्ये मन मलिनता आहे, तर त्यासाठी भगवंताचं नाव द्वारे ते चित्त शांत होते. आणि धारणा झाल्यानंतर ध्यान. जेव्हा तुमचं आता ध्यान कसं लागेल, एक उदाहरण देतो तुम्हाला. किती लोक तुमच्यापैकी काहीतरी लोकांनी मंत्र जप केला असेल, ऑलमोस्ट कोणी ना कोणी करतात ना. तुमचा अनुभव आहे का ना? पण माझा एक अनुभव आहे. मी XYZ व्यक्तीचं नाव घेतो, समजा विठ्ठल हरप्रभूचं नाव घेतो, मी विठ्ठल प्रभूंचं नाव घेतो. मी जसं त्यांचं नाव घेतलं की मला काय, पहिलं नाव घेतलं तर दुसरी गोष्ट काय होते, मला त्यांचं रूप दिसते. मग रूप दिसल्यानंतर त्यांचे गुण दिसतात. ते काय करतात, वागायला कसे आहेत, बोलायला कसे आहेत, ही तिसरी क्वालिटी दिसतात. चौथी क्वालिटी काय दिसतात, नाम रूप गुण. पहिले नाम घेतलं, दुसरं रूप दिसलं, तिसरं गुण. गुण म्हणजे त्याच्यात अवगुण आहेत का सद्गुण आहेत, कसे वागतात बोलतात व्यवहारात आहे, तिसरं गुण. चौथं आहे नाम रूप लीला, ते कसे वागतात समाजाशी, लीला कसे करतात, लीला कशी करतात आणि ते राहतात कुठे, बरोबर, ते कोण्या गलीत राहतात, कोण्या घरामध्ये राहतात, त्याचे डिटेल्स येते. एक व्यक्तीचं भौतिक जगात नाव घेतलं तर सगळ्या गोष्टी आठवतात. मग आपण एवढ्या वर्षे भगवंताचं नाव घेतो तर भगवंताचं रूप का दिसत नाही आपल्याला? दुसऱ्या रूपाबरोबर त्यांच्या लीला का दिसत नाही? नाम रूप गुण, त्यांचे गुण का दिसत नाही आणि त्यांचं धाम का दिसत नाही? याचा अर्थ काय की आपलं चित्त किंवा जी मंत्र आहे ते प्रॉपर नाही करीत. जसं मी कोणाही माताजींचं नाव घ्या, कोणा प्रभूजीचं घ्या, एखाद्या चिंट्या पेंट्याचं नाव घ्या किंवा तुमच्या नातेवाईकाचं नाव घ्या, तुम्ही जसं नाव घेता तसं त्या नावाबरोबर त्याचे सगळे गुण दिसतात का नाही आपल्याला? मग आपण भौतिक संसारात एखाद्याचं नाव घेतलं ते सगळं दिसतंय, तर मग भगवंताचं नाव घेताना आपल्याला ते का दिसत नाही? याच्यावर कधी आपण अभ्यास केला का? रामकृष्ण हरीचं नाव घ्या बरं, आपल्याला कृष्ण दिसत नाही, राम दिसत नाही. म्हणजे याचं कारण काय की आपलं चित्त एवढे मलिन आहे, एवढं चित्त घाणेरडं आहे की त्याच्यामध्ये किती वर्षानुवर्षे कचरा भरल्यामुळं भगवंताचं नाम रूप गुण दिसत नाही. तर त्यासाठी धारणा करण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे की भगवंत चित्तरूपी दर्पण साफ केल्यानंतर धारणा लागते. आणि ती धारणा काय सांगतात त्याच्यामध्ये, ते म्हणतात तदेवर्थ अर्थम मात्र निर्भास स्वरूप शून्य समाधी, आपलं
तत्र प्रत्येकात्मा ध्यान म्हणजे भगवंताच्या रूपावर ध्यान केलं पाहिजे. कसं ध्यान करतात याला म्हणतात मानस पूजा. आता तुम्ही खूप गरीब असाल आणि भगवान पांडुरंगाचे जे पंढरपूर आहेत, तुम्हाला सकाळचं अभिषेक करायचा आहे. तिथे अभिषेक करण्यासाठी वर्षानुवर्ष नंबर असतो, त्याची फी पण खूप मोठी असते आणि तुम्हाला खूप करण्याची एकच आहे, तुम्ही एकच प्रार्थना करायची, पांडुरंगा माझ्याकडून तेवढं शक्य नाही, पण मी सकाळी उठल्यानंतर मी 2-3 घागरे दुधाच्या भरल्या, दह्याच्या भरल्या, मधाच्या भरल्या, साखरेच्या भरल्या आणि पांडुरंगाला मी तुम्हाला अभिषेक करते. आणि अभिषेक करा ना. आणि मग तुम्ही दुधाचा अभिषेक करतायत, मधाचा करतायत, लोण्याचा करतायत आणि अभिषेक केल्यानंतर भगवंताला लोणी खाऊ घालतायत. म्हणजे जेवढं तुम्ही फिजिकली करून तिथं होणार नाही. फिजिकली मध्ये तुम्हाला असं वाटतं ना अहंकार, अरे मला पूजा भेटली, लोक लय माझं गुणगान करतील किंवा माझ्या जीवनातून हे घडलं, पुण्याच्या भावनेतून. पण तुम्ही घरात राहून सुद्धा मानस पूजा करू शकतात आणि त्याचं फळ तेवढंच प्राप्त होत नाही जेवढं तिथं राहून. म्हणून आपण काय लागतं, फुकट आहे ना, बसा ना 5 मिनिटं आणि रोज घाला अभिषेक. पण आपण कोणाचा विचार करतो, आपल्या घरातल्या ज्यांच्याशी रक्ताचं नातं आहे त्याचं स्मरण करणं, त्याची चिंता करणं किंवा त्याची काळजी करणं, त्याला काय आवडतं नाही आवडतं ते करतो. म्हणून आपली बुद्धी त्याच्यात अटकल्यामुळे भगवंताचं नाम रूप गुण दिसतच नाही आपल्याला. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण घरात, भक्ती सोपी आहे, फुकट आहे, त्याला काही जास्त करायची गरज नाही, ते आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी असं जर करीत राहिलं तर त्याला समाधी म्हणतात. आणि समाधीमध्ये काय, स्वतःचं स्वरूप आपण विसरून जातो. मी कोण आहे, मी स्त्री का पुरुष आहे, मी कोणत्या पदाचा, माझ्याकडे धन आहे का नाही, मी कोण्या ठिकाणी राहतो, मला सुख दुःख मान अपमान येतो का नाही, ते सगळं देहभान विसरतो आणि एकच विचार करतो की भगवंत माझ्या जीवनात सर्व काही आहे. आणि याला म्हणतात समाधी. आणि समाधी अवस्था म्हणजे काय की विष्णुर्मय यत्र प्रसिद्धते, सगळीकडे भगवंताचं रूप तुम्हाला दिसतंय. आपल्याला मंदिरात जाऊन दिसत नाही, पण तुम्ही त्या चेतनेमध्ये विकसित झाला तर विष्णुमय जगत तुम्हाला सगळ्याकडे. कलियुगामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही असं म्हणतात ले आजम बाबाच्या कथा सांगतात, नाही, या कलियुगामध्ये प्रॅक्टिकली. जसं शिलप्रभातला एखादं विचारलंय तुम्ही भगवंताला पाहिलं का, तो प्रभात म्हणले मी पाहिलंय. तुकाराम महाराजांनी सुद्धा पाहिलेलं आहे. आपल्याला का दिसत नाही, आपल्या हृदयामध्ये अनर्थ येतं, चित्त मलिन असल्यामुळे दिसून येतं. तर ती समाधी अवस्था येण्यासाठी हळूहळू आपण काय केलं, अशा गोष्टी केल्या पाहिजे. आणि या चित्त रूपामध्ये जेव्हा तुम्ही हे करताना, जसं फोटो काढताना तो फोटोग्राफर काय म्हणतो स्माईल, तुम्ही ज्या अँगलमध्ये ज्या अवस्थेमध्ये जर फोटो काढलाय तर तोच फोटो निघतो, नंतर त्या फोटोला चेंज नाही करू शकत. तसंच जेव्हा तुम्ही शरीर सोडताना जी चित्त तुमचं होतं आणि त्या चित्तामध्ये जी गोष्ट असेल तेच तुमचा देह पुढचा होतो. म्हणून याला सूक्ष्म विज्ञान आहे. म्हणून आपल्या चित्ताला आपल्या समाधी अवस्थेत लावलं पाहिजे. आणि ती समाधी कशी होईल, भगवंताचे नाम रूप. सगळ्यात समाधीने एकच समाधी लावण्याचा एक मार्ग म्हणजे भगवंताच्या लीला ऐकणं. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही प्रवचन ऐकता तर प्रवचन ऐकल्यानंतर त्यांचे गुण, त्यांचे रूप, त्यांचं नाम सगळं कानात जाईल आणि हळूहळू भगवंताच्या प्रती जे आकर्षण आहे ते वाढेल. म्हणून महर्षी पतंजलीने आपल्याला दिलेलं आहे ते एवढं जड पण आहे आणि केलं तर सोपं पण आहे. हळूहळू आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायचं आणि याला घाबरायचं कारण नाही. तर आपल्याला एक चांगला मार्ग दिला शिलप्रभुपादाने की भगवंताच्या नावाचा जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि नित्य नियमाने भागवताचं श्रवण करा. आणि जेव्हा तुम्ही नित्य नियमाने भागवताचं श्रवण करता तर ह्याच जीवनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम हरे राम राम राम. आणि भगवंत गीतेमध्ये, गीतेचा 2रा अध्याय श्लोक नंबर 48 मध्ये भगवंत म्हणतात, योगस्थ कुरु कर्माने संग त्वक्त धनंजया सिद्ध सिद्धयो समाभूत्वा समत्व योग उच्यते. हे अर्जुना, योग कसा कर, यश आणि अपयशातल्या संपूर्ण आसक्तीचा त्याग कर आणि समभावाने आपले कर्म कर. आणि अशा समभावाला योग म्हटल्या जातो. म्हणजे काय, तू कर्म करीत राहा तुझ्या जीवनामध्ये, काय यश येऊ अपयश येऊ आणि जगातली आसक्ती सोडून काय कर, तू बस समभावानं कर्म कर. जीवनात जे काही येईल ते ईश्वराच्या, दुःख येतात ते माझ्या कर्माने येतात आणि सुख येतात ते भगवंताच्या कृपेने भेटतात. ही जर भावना राहिली तर आपण ह्या जीवनातच भगवत प्राप्ती करू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.